कुणी महिला आमदार पायाला 56 आमदार बांधून फिरवण्याची भाषा करताय, तर कुणी म्हणतंय की तुम्ही मॅटर करून टाका, प्रकरण करून टाका, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय. कुणी आमदार टॉवेलवर येऊन कॅन्टीनच्या गरीब वेटरला अमानुष मारहाण करतायत. अरे सेमडं पोरगही सांगेल की कोणताही आमदार तिथल्या कॅन्टीनमध्ये जेवत नाहीत. सगळ्यांचे स्ट्रायडंट किंवा आसपासच्या 5 किंवा 4 स्टार मध्ये रूम बुक असतात, ते तिथेच जेवतात. अगदी त्यांचे कार्यकर्तेही त्याच हॉटेलांमध्ये रूम बुक करून असतात. विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळामध्ये याच कार्यकर्त्यांच्या फेसबुक पोस्ट बघा, सगळे तुम्हाला ट्रायडंटचेच फोटो दिसतील. आता तर दुसरीकडे आमदारांच्या पैशांच्या बॅगांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आमदार जाहीरपणे पोलिसांचं थोबाड सुजवण्याची भाषा करतात, तर कुणी म्हणतंय की तू बाहेर भेट. अरे काय हे? आम्ही शाळेत असताना पण अशा थिल्लर गोष्टी केलेल्या नव्हत्या. कधी कुणाची साधी वही चोरली नव्हती की पेन किंवा पेन्सिल. इथे तर आमदार अख्खा पक्षच पळवून नेत आहेत, फोडाफोडी करतात. अशा आमदारांनी भरलेल्या विधानसभेकडून यशवंतराव चव्हाणांचा, वसंतराव नाईकांचा, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदेचा वारसा अपेक्षित करणं म्हणजे हा आपलाच मूर्खपणा आहे की नाही, हे तुम्हीच मला सांगा.